सर्वांना नमस्कार. सविनय जय भीम. तेजस, पवन आणि पुरुषोत्तम, सारंग भालेराव. सारंग नावाचं माझं लेकरू आलं आहे. नमस्कार सारंग. आणि खूप खूप शुभेच्छा तुला आज फादर्स डेच्या निमित्ताने. खूप खूप आशीर्वाद. पवन कुमार तिकटे, पवन आलेला आहे आपल्यासोबत. पवन नमस्कार. घे भरारी साहित्य समूह महाराष्ट्र या मानाच्या पानावर आज आपण मला बोलवलं आहे. येतोय आवाज? घे भरारी साहित्य समूह महाराष्ट्र या मानाच्या पानावर मला आज आपण बोलवलं आहे. श्याम हिपरगे नावाचा माझा भावंड मराठवाड्यातून जॉईन झाला आपल्याला. नमस्कार श्याम. खरं तर 12 एप्रिलपासून सुरू झालेला सगळा हा जो माहोल आहे ऑनलाईनचा, वेगवेगळ्या पानांवर मी वेगवेगळ्या अनुषंगाने येतो आहे, तुमच्याशी हितगुज करतो आहे. आणि लेकरं मला थांबवू देत नाही. त्यामुळे मी म्हणालो की साचायची वेळच येत नाही. सातत्याने तुम्ही मला बोलवतात, माझ्यावर प्रेम करतात, काही जबाबदाऱ्या माझ्यावर टाकतात आणि त्या सगळ्या जबाबदारीतून मी पण मुक्त होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की कवीने घेतलेला हा वसा आहे की आपण सगळे करोनाच्या महामारीमध्ये विनास्पर्शाचे घरात आहात. एकमेकाचे स्पर्श टाळून आपण घरात आहोत आणि तुमची काळजी घेणं, घरातच तुम्हाला मनोरंजन देणं, हितगुज करणं, तुम्हाला कवितेसोबत बांधून ठेवणं, एक वेगळ्या प्रकारचं नातं जोडणं. चारुताई आपल्यासोबत जोडले आहेत. नमस्कार. वेगळ्या प्रकारचं एक नातं जोडणं ते मला महत्त्वाचं वाटतं. प्रियांका शामराव आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रियांका जोशी आहेत आपल्यासोबत. नमस्कार. साहेबराव पवार आहेत आपल्यासोबत. सविनय प्रणाम. आणि या सगळ्या करोना महामारीच्या दिवसांमध्ये आपण सगळे घरी आहोत आणि खरं तर या छोट्याशा का होईना निर्जीव काचेच्या पडद्यावरून आपले संवाद होत आहेत, ही फार मला महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट वाटते. एकमेकाची आपण काळजी करतच एकमेकाला जोपासतच आपण पुढचा सगळा प्रवास करणार आहोत. आणि हा प्रवास जो आहे हा प्रवास आपल्याला सातत्याने प्रेरणादायी ठरेल. विजय वडवेराव नावाचा माझा भावंड जोडला गेला आहे पुण्यावरून माझ्यासोबत. एक अप्रतिम गझलकार, अप्रतिम गायक आणि एक सुंदर कवी, अशा सगळ्याच जोडगोळीतून एक सुंदर शिक्षक, टीचर ज्याला म्हणतो आपण, तो टीचर त्याच्यामध्ये दडलेला आहे. आणि ही सगळी भावंड माझ्या आसपास आहेत. आणि खरं तर ही सगळी श्रीमंती पाठीशी घेऊन मी जगतो आहे, याचा मला अत्यानंद आहे. मी सर्वात श्रीमंत कवी आहे, एवढी भावंड मला आहेत की तेजसने मला सांगितलं, पवनने मला सांगितलं, पुरुषोत्तम चंद्रात्रे नाशिकवरून जोडला गेला आहे. म्हणजे हे 3 भावंड घे भरारी साहित्य समूहामध्ये तेजस सोलापुरातून आहे, पवन बुलढाण्यामधून आहे, पुरुषोत्तम चंद्रात्रे नाशिकवरून आहे. आणि या त्रिवेणी संगमाने घे भरारी समूह नावाचा एक चांगला समूह जो आहे तो महाराष्ट्राला दिलेला आहे. या मानाच्या पानावर तुमच्याशी संवाद साधत असताना आज फादर्स डे आहे. फादर्स डेचं निमित्त आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला बोलायचं आहे, एकमेकाशी संवादित व्हायचं आहे. या फादर्स डेच्या निमित्ताने मी परवाच एक कविता टाकली होती की आपलं अंग जर तापाने फनफनलं तर हा बाप नावाचा माणूस जो आहे आपल्या उशा पायथ्याला बसलेला असतो आणि उठ गैबान्या काही झालं नाही तुला, असा बाळू नको बाबा, असा राजा नको कन्हू, सांग लेका तुझ्यासाठी कोणतं गाणं म्हणू, सांग लेका तुझ्यासाठी कोणतं गाणं म्हणू. हे सगळं काळजाचं गाणं आपण एकमेकासोबत शेअर करतो, एकमेकाशी बोलतो आहोत. हे मला या सगळ्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये, या करोना महामारीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं वाटतं की आपण एकमेकाची काळजी घेतो घरात राहूनच.
अंजलीताई देशमुख आले आहेत आपल्यासोबत. नमस्कार. थँक्यू अंजलीताई. की बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ, माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ. ही वेदनेची कळ जी ही कवी आपल्या पद्धतीने टाचून घेतो मनामध्ये. आणि आज तर या सगळ्या घे भरारी समूहाच्या मानाच्या पानावर मी सन्मानित करणार आहे विजय वडवेराव या माझ्या भावंडाची कविता. बापावर अप्रतिम लिहिले विजयने. चारुताई थँक्यू चारुताई. बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ, बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ, माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, त्याच्या वेदनेची कळ. बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ, बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ, माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, त्याच्या वेदनेची कळ. नाही सुकू दिला त्यानं त्याच्या घामाचा ओघळ, नाही सुकू दिला त्यानं त्याच्या घामाचा ओघळ. व्हावा साहेब मी मोठा त्याची हीच तळमळ, त्याची हीच तळमळ. व्हावा साहेब मी मोठा त्याची हीच तळमळ, त्याची हीच तळमळ. बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ, माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, त्याच्या वेदनेची कळ. मऊ मऊ काळजाचा बाप वरून कातळ, मऊ मऊ काळजाचा, मऊ मऊ काळजाचा बाप वरून कातळ, त्याचा खरा बुडा हात मला सुखाची ओंजळ, त्याचा खरा बुडा हात मला सुखाची ओंजळ, मला सुखाची ओंजळ. बाप आभाळा एवढा बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ, बाप सागराचा तळ, माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, त्याच्या वेदनेची कळ. माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, त्याच्या वेदनेची कळ. लीनाताई आपल्यासोबत जॉईन झाल्या आहेत. थँक्यू लीनाताई. गेला देऊनी या बाप मला पुस्तकांचा माळ, गेला देऊनी या बाप. क्या लिखा है वा विजय, लव यू. गेला देऊनी या बाप मला पुस्तकांचा माळ, गेला देऊनी या बाप मला पुस्तकांचा माळ. निळ्या निळ्या विचारांचं दिलं सागरी वादळ, दिलं सागरी वादळ. निळ्या निळ्या विचारांचं दिलं सागरी वादळ, दिलं सागरी वादळ. बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ, बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ, माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, वेदनेची कळ. गेला सोडून एकट येता सुखाचा हा काळ,
गेला सोडून एकट येता सुखाचा हा काळ, गेला सोडून एकटा, गेला सोडून एकट येता सुखाचा हा काळ. कुठ कुठ शोधू त्याला, किती हिंडू रानो माळ, कुठ कुठ शोधू त्याला, हिंडू किती रान माळ, किती हिंडू रान माळ. बाप आभाळा एवढा, बाप सागराचा तळ. सारंग केळकर नावाचं लेकरू माझ्यासोबत जोडलं गेलं आहे. नमस्ते सारंग. योगेश जोडले गेले माझ्यासोबत. नमस्कार योगेश. ज्ञानेश्वर भाऊ माझ्यासोबत जोडले गेले. नमस्ते ज्ञानेश्वर भाऊ. विश्वेश्वर माझ्यासोबत जोडले गेलेत. विश्वेश्वर थँक्यू. घुसमटल्याने जेची जिव्हा होते तळमळ, घुसमटल्याने जेची जिव्हा होते तळमळ. राम हिपरगे आपल्यासोबत जोडला गेला मराठवाड्यामधून. माने गोपाळ नावाचं गाव आहे कर्नाटकमध्येच ते गाव आहे खरं तर. तिथून जोडले गेले रामश्याम हे भावंड. घुसमटल्याने जेची जिव्हा होते तळमळ, माझा जीवा पांघर तो बाप नावाची वाकळ, माझा जीव पांघर तो बाप नावाची वाकळ, बाप नावाची वाकळ. जयश्रीताई देशमुख माझ्यासोबत जोडले गेलेत. बाप आभाळा एवढा, बाप सागराचा तळ, बाप आभाळा एवढा, बाप सागराचा तळ. माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, त्याच्या वेदनेची कळ. जरी शाळेचा न त्याचा कधी जमला न मेळ, जरी शाळेचा न त्याचा कधी जमला न मेळ, जरी शाळेचा न त्याचा कधी जमला न मेळ. बाप विद्यापीठ माझे ज्ञान गंगा खळ खळ, ज्ञान गंगा खळ खळ. बाप विद्यापीठ माझे ज्ञान गंगा खळ खळ, ज्ञान गंगा खळ खळ. बाप आभाळा एवढा, बाप सागराचा तळ, माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, त्याच्या वेदनेची कळ. नाही टेकले गुडगे कसलीही येऊ वेळ, नाही टेकले गुडगे येऊ कसली ही वेळ. त्यानं नाही जुमानला कधी नशिबाचा खेळ, नशिबाचा खेळ. हेमलता ताई आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. नमस्कार. तेजस आहे माझ्यासोबत. जयश्री देशमुख माझ्यासोबत आहेत. सगळ्यांना विनम्र सलाम करतो मी. नाही टेकले गुडगे येवो कसली घी वेळ, नाही टेकले गुडगे येवो कसली घी वेळ. त्यानं नाही जुमानला कधी नशिबाचा खेळ, नशिबाचा खेळ. बाप आभाळा एवढा, बाप सागराचा तळ, बाप आभाळा एवढा, बाप सागराचा तळ. माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, त्याच्या वेदनेची कळ. माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ, त्याच्या वेदनेची कळ. त्याच्या डोळ्याची चमक माझ्या कवितेची ओळ, त्याच्या डोळ्यांची चमक माझ्या कवितेची ओळ. बाप नावानच झाला शब्द शब्द निर्मळ. क्या बात आहे. एका कवीचं काय काय सांगणं असतं, एका कवीची भूमिका काय असतं, एका कवीचं मनोबल काय असतं कवितेमधलं. तर आपली भूमिका सांगताना विजय वडबेराव नावाच्या या भावंडानं स्पष्ट करून टाकलं आहे की त्याच्या डोळ्यांची चमक माझ्या कवितेची ओळ.
काय काय आहे विजय वडवेरावांची कविता काय आहे की त्याच्या डोळ्यांची चमक माझ्या कवितेची ओळ बाप नावानच झाला शब्द शब्द हा निर्मळ बाप नावानच झाला शब्द शब्द हा निर्मळ आईचं नाव बापाचं नाव घेतल्यावर आपण ही सगळे निर्मळ होत जातो असं कवितेमध्ये आपण निर्मळ झालं पाहिजे त्याच्या डोळ्याची चमक माझ्या कवितेची ओळ त्याच्या डोळ्यांची चमक माझ्या कवितेची ओळ बाप नावानच झाला शब्द शब्द हा निर्मळ शब्द शब्द हा निर्मळ बबन धुमाळ नावाचे कवी माझे भाऊ इथे माझ्यासोबत जॉईन झाले बबन दादाला सविनय सलाम करतो खूप सुंदर आईची कविता बबन दादाने मागच्या आठवड्यामध्ये दिली खूप सुंदर कविता आहे बबन दादाची आईवरची ती पण तुम्हाला ऐकवेन मी जेव्हा आईच्या कवितांचा कार्यक्रम असेल तेव्हा बाप सांगताना आता तुटे जीव तिळ तिळ काय लिहिता पुढे विजय वडवेराव बाप सांगताना आता तुटे जीव तिळ तिळ माझ्या गळ्यातून येतो त्याचा आतड्याचा पिळ आतड्याचा पिळ माझ्या गळ्यातून येतो त्याच्या आतड्याचा पिळ आतड्याचा पिळ बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ वेदनेची कळ बाप गाताना होत या माझ काळीज घायाळ बाप गाताना होत या माझ काळीज घायाळ बाप गाताना होत या माझ काळीज घायाळ जगा वाटते कविता बाप उरातला जाळ उरातला जाळ जगा वाटते कविता बाप उरातला जाळ उरातला जाळ बाप आभाळा एवढा बाप सागराचा तळ माझ्या कविते पल्याड माझ्या कविते पल्याड त्याच्या वेदनेची कळ वेदनेची कळ वेदनेची कळ वेदनेची कळ बाप आभाळा एवढा 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 डॉक्टर संजीव आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर भाऊ माझ्यासोबत आहेत विश्वेश्वर माझ्यासोबत आहेत आणि सगळ्यांनी या पहिल्याच कवितेला भरभरून दाद दिली तुमच्या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो एक सिरीज चालली आहे ऑनलाईन आणि ती खूप सुंदर पद्धतीने माझ्या कवितांच्या बाबतीमधलं सांगीतिक काव्य विवेचन जे आहे ते विजय वडवेराव नावाचा संगीतकार खुद्द कवी खुद्द गायक असतानाही तो खूप सुंदर पद्धतीने पेश करतोय सादर करतोय एकदा तुम्ही अवश्य ते बघा 11 भाग झाले त्याच्या 11 भागामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि अजून त्याचा मानस आहे की ते 30 भागांपर्यंत त्याला ती सगळी संगीत काव्याची मैफल न्यायची आहे आणि सगळ्या तरुण लेकरांच्या पुढ्यामध्ये ते सगळं उलगडून सांगायचं आहे अशा पद्धतीचा मानस आहे आणि मराठी कवितेमध्ये असा प्रवास झाला नाहीच्या बरोबर आहे आणि थँक्यू लीनाताई थँक्यू खूप सुंदर कविता आणि इतक्या सुंदर पद्धतीने विजयने ती लिहिले खरं तर की बाप गाताना होतं या माझं काळीज घायाळ जगा वाटते कविता बाप उरात आला जाळं म्हणजे शब्द नावाची गोष्ट जी ती अशा पद्धतीने उसनवारीने येत नाही ती इतकी चिटकून येते त्याला सगळ्या बापाच्या रक्ताचा बापाच्या घामाचा एक दरवळ आहे सुगंध आहे आणि म्हणून इतक्या ताकदीने ही सगळी कविता येते विजयचं आपण सगळ्यांच्या वतीने आपण खूप खूप त्याचं अभिनंदन करूया एक वेगळी गोष्ट विजय आपल्याला देऊ पाहतो आहे त्याची तळमळ फार मोठी आहे वेगळी आहे सशक्तपणाची जी सगळी तळमळ आहे आज त्याने ऐराणी बोलीवरची कविता पहिल्यांदा म्हटली खरं तर विजय मराठवाड्यातला आहे विजयची भाषा मराठवाडी आहे पण मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की हंबरून वासरालेपासून ते मह्या मायपुढे थिटे समधे देऊळ राऊळपर्यंत सगळ्याच बोलीभाषांचा मी धांडोळा घेतला सगळ्या बोलीभाषांवर मी काम केलं आहे आणि विजयने ती सुरुवात केली आहे खूप सुंदर डोलता डोलता ती कविता त्याने आज सादर केली
काय सगळ्या संदर्भांची गोष्ट असते. किती चालली पावले गाव होते हाकेवर, किती चालली संदीप, किती चालली पावले. नमस्कार संदीप, नमस्कार. किती चालली पावले गाव होते हाकेवर, साध विरली हवेत आणि मुके झाले सूर. किती चालली पावले गाव होते हाकेवर, साध विरली हवेत आणि मुके झाले स्वर. होते आपले हे मायाळू, होते आपले मायाळू, आता स्पर्श ही जहरी. होते आपले मायाळू, आता स्पर्श ही जहरी. सुखा दुःखाच्या खांद्याला येतो होते घरीदारी, सुखा दुःखाच्या खांद्याला येतो होते घरीदारी. आपल्या जवळचा कविमित्र मेला. खूप चांगला कवी आमचा नाशिक जिल्ह्यातला गेला, मोहन बोरसे गेला. पण त्याच्या अंत्ययात्रेला कोणताही कवी जाऊ शकला नाही. कोणताही कवी त्याच्या अंत्ययात्रेला जाऊ शकला आणि इतकं दुर्दैव खरं तर आपल्या सगळ्यांच्या वाट्याला या करोनाच्या महामारीने आणून टाकलंय की होते आपले मायाळू, आता स्पर्श हे जहरी. होते आपले मायाळू, आता स्पर्श हे जहरी. सुख दुःखाच्या खांद्याला येत होते घरीदारी, सुख दुःखाच्या खांद्याला येत होते घरीदारी. स्पर्शच आपण नाकारले आता एकमेकांचे. ते खरं तर सोशल डिस्टन्स नाही आहे, ते खरं तर आपण बाळगलेली एक सीमित रेषा आहे, तीही या सगळ्या आजारासाठी आहे. आपण एकमेकाशिवाय राहणार नाही हे मला माहीत आहे. चांगली जाणीव आहे आतून मला की आपण एकमेकाशिवाय राहू शकत नाही, एकमेकाशिवाय आपण जगू शकत नाही. आणि म्हणून कदाचित हे सगळे माझे ते तिन्ही भावंडच आहेत, पवन, तेजस आणि पुरुषोत्तम यांनी जो घाट घातला आहे तो मला महत्त्वाचा वाटतो. इथे 3 गावाचे 3 लेकरं एकत्र येतात आणि भरारी साहित्य समूह जो आहे हा घे भरारी म्हणून सगळ्यांना चेतना देतो आहे, पुढे न्यायचं म्हणतो आहे. नव्हतं लागणारं पाणी तरी खोदल्या विहिरी, नव्हतं लागणारं पाणी तरी खोदल्या विहिरी. जिथं लागलं या पाणी केलं काहून जहरी, जिथं लागलं या पाणी केलं काहून जहरी. भागायाची ग तहान केल्या विषारी त्या जागा, भागायाची ग तहान केल्या विषारी त्या जागा. सावलीनेच उन्हाला दिल्या दुष्काळाच्या भेगा, सावलीनेच उन्हाला दिल्या दुष्काळाच्या भेगा. भेगा जाचत राहिल्या विष मागत राहिल्या, भेगा जाचत राहिल्या विष मागत राहिल्या. सावल्याच सावलीला लटकलेल्या मी पाहिल्या, सावल्याच सावलीला लटकलेल्या मी पाहिल्या. हे सगळं जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बदलायचं आहे. ते बदलण्यासाठी म्हणून आपली जात धर्म सगळं आपल्याला बाजूला ठेवावं लागणार आहे, सगळं बाजूला ठेवावं लागणार आहे. पंढरपुरामध्ये आता दिंड्या पताक्यांच्या सगळ्या येत होत्या, पण आता आज या वर्षी आलेल्या नाही. करोनाच्या महामारीने सगळंच आपल्याकडे उलट करून आपल्याला बंदिस्त करून टाकलं आहे. वारी दिंड्या पताकानी तुझी सजली पंढरी, वारी दिंड्या पताकानी तुझी सजली पंढरी. सांग सांग पांडुरंगा कसे दुःख आले दारी, कसे दुःख आले दारी. वारी दिंड्या पताकानी तुझी सजली पंढरी. सांग सांग पांडुरंगा कसे दुःख आले दारी, कसे दुःख आले दारी. अवकाळी मरणाची कशी सोडावी ही वाट, अवकाळी मरणाची कशी सोडावी ही वाट. कीर्तनात शोधू किती नाही तुझी गाठ भेट, कीर्तनात शोधू किती नाही तुझी गाठ भेट. बडव्यानी बाटवली तुझ्या विचारांची वारी, बडव्यानी बाटवली तुझ्या विचारांची वारी. सांग सांग पांडुरंगा कसे दुःख आले दारी, बडव्यानी बाटवली तुझ्या विचारांची वारी. सांग सांग पांडुरंगा कसे दुःख आले दारी. वारी दिंड्या पताकानी तुझी सजली पंढरी. सांग सांग पांडुरंगा कसे दुःख आले दारी. ही कविता खरं तर माझ्याकडे नव्हती, चांदवडचा माझा कवी मित्र आहे, चांदवडचा माझा कवी मित्र विष्णू थोरे चित्रकार कवी आहे. त्यांनी ही कविता मला पाठवली आणि म्हणाले की किती वर्ष झाली ही कविता माझ्याकडे, तुम्ही ही कविता कुठेच म्हणत नाही. म्हटलो अरे ही कविता माझी हो. म्हटले दादा तुम्हीच कविता मला दिली होती. आणि अशा पद्धतीच्या सगळ्या कविता ज्या आहेत त्या आजकाल मिळू लागल्या. जितेंद्र लाड नावाचा माझा कवी मित्र आहे, त्याच्याकडे एक कविता होती, सुंदर लिहिलेली कविता, पण ती कुठे छापली नाही मी.
काही कवी संमेलनांमध्ये म्हटली मी, ती विसरून गेलो होतो मी, पण ही सगळी लेकरं मला आठवण करून देत आहेत, जपून ठेवतायत. मला असं वाटतं की इंद्रायणीच्या डोहात बुडालेली गाथा जी आहे अशा पद्धतीने वर आलेली आहे आणि या सगळ्या लेकरांच्या काळजामध्ये ती पोहोचलेली आहे. म्हणजे मला जे शब्द माहीत नव्हते ते जितेंद्र लाड नावाच्या माझ्या कवी मित्राला माहीत असतात, माझ्या लहान भावंडाला माहीत असतात. उमेश जाधव नावाचा भावंड माझ्यासोबत जोडला गेला आहे, अप्रतिम उमेश लिहितो. उमेशचं पुस्तकही मागच्या वर्षी आपण केलं होतं. खूप सुंदर पद्धतीने उमेश लिहितो, व्यक्त होतो आहे. सगळे कीर्तनकार बुवा जे त्याच्या कविता त्याची गाणी म्हणत आहेत. आणि जितेंद्र लाड नावाच्या माझ्या भावंडाने जितूने मला ती कवितेची आठवण करून दिली. खरं तर कवितेची चाल मी विसरलो आहे, नीट मला आठवती नाही, पण एकदा त्याच्याकडून परत ती म्हणून घेईन मी. मुका कोणाडा उजळे जळे एकटीच वात, मुका कोणाडा उजळे जळे एकटीच वात, नव्या घराच्या भिंतीला ओझ जुन्याच का होत, ओझ जुन्याच का होत, मुका कोणाडा उजळे जळे एकटीच वात. राजू पगारे माझ्यासोबत जोडले गेले. नमस्कार राजू. प्रियांका ताई जोशी माझ्यासोबत आहेत. नमस्कार. मुका कोणाडा उजळे जळे एकटीच वात, नव्या घराच्या भिंतीला ओझ जुन्याच का होत, ओझ जुन्याच का होत, घर रंगान रंगल रंजलेल्या हाती काय, घर रंगान रंगल रंजलेल्या हाती काय, काठी आसऱ्याची बोले कसेला चारले पाय, कसेला चारले पाय, मुका कोणाडा उजळे जळे एकटीच वात, नव्या घराच्या भिंतीला ओझ जुन्याच का होत, ओझ जुन्याच का होत, घर सजवल्या हाती सुजलेली देह कुडी, घर सजवल्या हाती सुजलेली देह कुडी, मालकीच्या या घराला लागे परायाची कडी, लागे परायाची कडी. तरी सुद्धा जिथून नाही तू म्हटल्याप्रमाणे चाल सापडली नाहीये मला, मीच ती खरं विसरलोय मी. मुका कोणाडा उजळे, मुका कोणाडा उजळे जळे एकटीच वात, मुका कोणाडा उजळे, मुका कोणाडा उजळे जळे एकटीच वात, नव्या घराच्या भिंतीला ओझ जुन्याच का होत, नव्या घराच्या भिंतीला ओझ जुन्याच का होत, ओझ जुन्याच का होत, घर रंगान रंगल रंजलेल्या हाती काय, काठी आसऱ्याची बोले कसे लाचारले पाय, घर सजवल्या हाती सुजलेली देह कुडी, घर सजवल्या हाती सुजलेली देह कुडी, मालकीच्या या घराला लागे परायाची कडी, उरातल्या जखमेला दवा लिंबोणीचा पाला. स्वतःचं ऑपरेशन होत असताना या सगळ्या कविता ज्या आहे या म्हणत म्हणत जो ऑपरेशन थिएटरच्या मध्ये गेला तो तानाजी भालेराव नावाचा माझा भावंड जो आहे तानाजी माझ्यासोबत जोडला गेला आहे. जितू बरोबर आहे ना. उरातल्या जखमेला दवा लिंबोणीचा पाला, मन तळ गढूळल आत आत गलबला, मन तळ गढूळल आत आत गलबला, गाव मुजे वयमान घर करे अपमान, गाव मुजे वयमान घर करे अपमान,
मान, तडे गेलेल्या भिंतीला माना पानाचं ग्रहण, तडे गेलेल्या भिंतीला माना पानाचं ग्रहण. किर काळोख आला रे आता उजेडाच्या माथी, किर काळोख आला रे आता उजेडाच्या माथी. उद्या होईल अंधार आज सांभाळूया वाती, उद्या होईल अंधार आज सांभाळूया वाती. बाप जाण्याचं दुःख काय असतं मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. किती पोकळी निर्माण होऊन जाते आयुष्यामध्ये मला माहिती आहे. किर काळोख आला रे आता उजेडाच्या माथी, किर काळोख आला रे आता उजेडाच्या माथी. उद्या होईल अंधार आज सांभाळूया वाती, आज सांभाळूया वाती, आज सांभाळूया वाती, आज सांभाळूया वाती. खरं तर आपण हे सगळं जे आहे आपण जितूचे आभार मानूया की जितूने ही कविता जी आहे ही पुढे आणली. खूप विचारपूर्वक, खूप जाणीवपूर्वक त्याने खूप दिवस त्याच्यात घालवले असतील बिचाऱ्याने. हे सगळं शोधतात की काय राहून गेलं आहे दादाकडून, काय गायचं राहून गेलं आहे दादाकडून. आणि त्याने बरोबर ही कविता मला म्हणाला की ही कविता कोणत्याच पानावर तुम्ही म्हटला नाही, ही कविता म्हणा तुम्ही. म्हटलं चाल मला पाठव. त्याने चाल ही मला पाठवली. पण खूप वर्ष झाले की जी कविताच मनातून निघून गेली होती ती कविता परत पुढे आली आहे. आणि आपण सगळे एकत्र जमतो म्हणजे काय होतं. माझी जात नाही मोठी तुझा धर्म नाही मोठा, माझी जात नाही मोठी तुझा धर्म नाही मोठा. बुद्ध भीम बाबा माझा तुला सांगतच होता, तुला ज्ञान देत होता. संविधानाची गोष्ट आता प्रत्येक ठिकाणी निघायला लागली, जागतिक पातळीवर निघायला लागली संविधानाची गोष्ट. की ही लोकशाही जी आहे हीच आपल्याला तारून ठेवेल. हा जो चीनमधला साम्यवाद जो आहे हा आपल्याला प्रचंड घातक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने म्हणत होते की हा चीनचा साम्यवाद जो आहे हा आपण रोखला पाहिजे, हा कामाचा नाही, लोकशाहीच आपल्या कामामध्ये येणार आहे. माझी जात नाही मोठी तुझा धर्म नाही मोठा. लीनाताई म्हणते की निशब्द झाले मी, की सगळं वातावरणच लीनाताई आपल्याकडे अशा पद्धतीचं आहे की आपण त्याला काही करू शकतो की नाही. परंतु कवी म्हणून आपण गप्प बसायचं नाही आहे. आपण सातत्याने शब्दांचे धुमारे, सातत्याने शब्दांचा एल्गार जो आहे हा माणसांच्या काळजावर आदळत ठेवला पाहिजे. तरच आपण तुकारामाचे वारसदार, तरच आपण बुद्धाच्या ममत्वाचे, तरच आपण शिवाजी महाराजांच्या क्रांतीचे, तरच आपण शाहू महाराजांच्या वाटेवरचे, तरच आपण शिवाजी राजांच्या वाटेवरचे. सगळे अशी गोष्ट जी आहे ना ती मोठी आणि व्यापक झाली पाहिजे सातत्याने. किमान आता साहित्य नावाच्या गोष्टीला ही गरज आहे. आपण पावलं ओळखली पाहिजे आणि ती पावलं ओळखूनच आपण आता प्रवास केला पाहिजे. कारण की करोनाच्या महामारीतून आपण वाचलो आहे, आपण जगलो आहे. आता आपलं काम एकच आहे, ते म्हणजे माणसं जोडायचं. खूप माणसं आपल्यासमोर पटापट मेलीत, इतकी माणसं मेलीत. सातत्याने रोज नवी एक गोष्ट आपल्यासमोर येते. आपण वाचतो आहोत, आपण सातत्याने वाचतो आहोत. ते मरण आपल्याला टाळून पुढे जाते की काय असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. माझी जात नाही, माझी जात नाही मोठी तुझा धर्म नाही मोठा, माझी जात नाही मोठी तुझा धर्म नाही मोठा. बुद्ध भीम बाबा माझा तुला सांगतच होता, तुला ज्ञान देत होता. माझी जात नाही मोठी तुझा धर्म नाही मोठा. योगे 28 वर्ष विठू सांगतच होता, तुला ज्ञान देत होता. आपल्याकडचा महानुभाव पंथ, आपल्याकडचा वारकरी संप्रदाय, आपल्याकडचा बसवेश्वर महाराज या सगळ्या क्रांतीच्या उत्खननासाठी आले होते. कबीरदास ज्या मार्गाने चालत आले त्या मार्गाने चालत आले होते. पण माणसाने परत त्यांनाच बाटवलं, माणसांनी परत त्यांनाच बाटवलं. त्यांचंच एक खाजगी तळं करून टाकल्यासारखं करून टाकलं. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की हे सगळे प्रवाहच आहे. ज्या संतांनी बंडखोरी केली होती त्या संतांना आपण परत अशा पद्धतीने का अडकवतोय. माझी जात नाही मोठी तुझा धर्म नाही मोठा. योगे 28 वर्ष विठू सांगतच होता, तुला ज्ञान देत होता.
तुका मारलास माझा कसे आणले विमान, तुका मारलास माझा कसे आणले विमान, दाभोळकर पान सरे झाले गोळीचे निशान, दाभोळकर पान सरे झाले गोळीचे निशान, तुका भंगच झाले इंद्रायणीचे गा पाणी, तुका भंगच झाले इंद्रायणीचे गा पाणी, काळ जात पेरली बा तुकोबाची लोकवाणी, काळ जात पेरली ग तुकोबाची लोकवाणी, भिंत चालवली अशी खोट सांगे ज्ञानोबान, भिंत चालवली अशी खोट सांगे ज्ञानोबान, नामदेव कबीराचा धागा जोडला जीवान, धागा जोडला जीवान. ऋषिकेश देशमुख ऐकतायत, क्या बात आहे. नांदेडवरून ऋषिकेश देशमुख आपल्यासोबत आले. भिंत चालवली अशी खोट सांगे ज्ञानोबान, नामदेव कबीराचा धागा विणला जीवान, धागा जोडला जीवान, कर्मठांच्या धर्मपीठी भिडे सडलेले आंबे, कर्मठांच्या धर्मपीठी भिडे सडलेले आंबे, बाईपणाचा अवतार आता घे ग जगदंबे, आता घे ग जगदंबे, बाईपणाचा अवतार आता घे ग जगदंबे, आता घे ग जगदंबे, नको शनीचा चौथरा सारे सोडना गाभारे, नको शनीचा चौथरा सोडना सारे गाभारे, साऊजी जाऊ रमाई ज्ञान मुक्तीचे हे वारे, ज्ञान मुक्तीचे हे वारे, साऊजी जाऊ रमाई ज्ञान मुक्तीचे हे वारे, ज्ञान मुक्तीचे हे वारे, 7.5 पीठातून आता घुमावा आवाज, 7.5 पीठातून आता घुमवा आवाज, महामातानो वाचवा मायबाईची ही लाज, मायबाईची ही लाज. मिलिंद गवते आपल्यासोबत जोडले गेले. सविनय जय भीम मिलिंदजी. नाव शिवाचे घेऊन आले आले धार करी, नाव शिवाचे घेऊन आले आले धार करी, घुसखोरांनीच केली तुका बदनाम वारी, तुका बदनाम वारी, नाव शिवाचे घेऊन आले आले वार करी, नाव शंभोचे घेऊन आले आले वार करी, आले आले धार करी, घुसखोरांनीच केली तुका बदनाम वारी, तुका बदनाम वारी, जीवा भिवा हे सोबती शिवाचे शिवबाचे संगी साथी, जीवा भिवा हे सोबती शिवबाचे संगी साथी, स्वराज्याने पेटवल्या साऱ्या माणुसकीच्या ज्योती, साऱ्या माणुसकीच्या ज्योती, स्वराज्याने पेटवल्या साऱ्या माणुसकीच्या ज्योती, उभ्या माणुसकीच्या ज्योती, अण्णा भाऊने घातले भीमरावा वाणी घाव, अण्णा भाऊने घातले भीमरावा वाणी घाव, जग बदलण्यासाठी फकीराचा हा उठाव, फकीराचा हा उठाव, जग बदलण्यासाठी फकीराचा हा उठाव, फकीराचा हा उठाव, संविधान हाती घ्याना घ्याना हातामध्ये गाथा, संविधान हाती घ्याना घ्याना हातामध्ये गाथा, संविधान हाती घ्याना घ्याना हातामध्ये गाथा, जाळू पुन्हा मनुस्मृती टेकू ज्ञान मंदिरी माथा,
टेकू ज्ञान मंदिरी माथा, माझी जात नाही मोठी, तुझा धर्म नाही मोठा. बुद्ध भीम बाबा माझा तुला सांगतच होता, तुला ज्ञान देत होता. योगे 28 वर्ष विठू सांगतच होता, तुला ज्ञान देत होता. सांगतच होता, तुला ज्ञान देत होता. सांगतच होता, तुला ज्ञान देत होता. ज्या सगळ्या शहरातल्या सिग्नलवर शोभेच्या बाहुल्या विकल्या जायच्या, त्यांचं विकणंच बंद झालं आता करोनाच्या महामारीने. आणि साधा चेहऱ्याला लावायचा, तोंडाला लावायचा मास्क ही माणसं घेऊ शकत नाही, कारण की त्यांच्याकडे तेवढी किंमत नाही द्यायला. घ्या ना शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली घ्या ना, शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली. वाट दिसान पाहिली, रात उलटून गेली. वाट दिसान पाहिली, रात उलटून गेली. घ्या ना शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली घ्या ना, शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली. कुशल, थँक्यू कुशल. जे येत आहे ते आतून गातोय कुशल, आतून गाण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या सगळ्यांच्या समोर. मिलिंद जे आहेत, कुशल आहे, विश्वेश्वर आहेत माझ्यासोबत जोडलेले. घ्या ना शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली. वाट दिसान पाहिली, वाट दिसान पाहिली. रात उलटून गेली. घ्या ना शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली. चौका चौकात घुमला भुकेसाठी हा जागर. चौका चौकात घुमला भुकेसाठी हा जागर. कारागिराच्या हातानं तुझं सजलं नगर. कारागिराच्या हातानं तुझं सजलं नगर. चौका चौकात घुमला भुकेसाठी हा जागर. कारागिराच्या हातानं तुझं सजलं शहर. फुटपाथच्या शेणवात अंधारात मेली. घ्या ना शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली. फुटपाथच्या शेण वात अंधारात मेली. घ्या ना शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली. ढोल वाजवला तरी आत उसळतो डोंब. ढोल वाजवला तरी आत उसळतो डोंब. हात तोंडाला म्हणती बाबा आता थोडं थांब. हात तोंडाला म्हणती बाबा आता थोडं थांब. ढोल वाजवला तरी आत उसळतो डोंब. हात तोंडाला म्हणती बाबा आता थोडं थांब. भांग दारूच्या दव्यानं केलं मरण हवाली. भांग दारूच्या दव्यानं केलं मरण हवाली. घ्या ना शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली. घ्या ना शोभेची बाहुली कुणी, शोभेची बाहुली. जीव जगवण्यासाठी रोज जागवल्या राती. जीव जगवण्यासाठी रोज जागवल्या राती. राती रातीनं भोगली देह भोगणारी भीती. राती रातीनं भोगली देह भोगणारी भीती. दुःख अंगाव गोंधळ रात डोळ्यातच मेली. दुःख अंगाव गोंधळ रात डोळ्यातच मेली. घ्या ना
शोभेची बाहुली, कुणी शोभेची बाहुली घ्या ना, शोभेची बाहुली, कुणी शोभेची बाहुली. वाट दिसान पाहिली, रात उलटून गेली, वाट दिसान पाहिली, रात उलटून गेली. घ्या ना, शोभेची बाहुली, कुणी शोभेची बाहुली. खूप माझ्या बहिणी इथे मला ऐकतात, माझ्या भगिनी, माझ्या माता इथे मला ऐकतात या घे भरारी नावाच्या पेजवर. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नसतात बाई द्यायची, सगळ्याच प्रश्नाची उत्तरे नसतात बाई द्यायची, सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नसतात बाई द्यायची. घाई करू नकोस वेडे, पुन्हा माहेरी यायची. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नसतात बाई द्यायची, घाई करू नकोस वेडे, पुन्हा माहेरी यायची. इथेही आल्या आहेत नांदायला परक्या सुना, इथेही आल्या आहेत नांदायला परक्या सुना, इथेही आल्या आहेत नांदायला परक्या सुना. पान सुकून गेलंय बाई, काय करायचा कात चुना, पान सुकून गेलंय बाई, काय करायचा कात चुना. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नसतात बाई द्यायची, घाई करू नकोस वेडे, पुन्हा माहेरी यायची. घाई करू नकोस वेडे, पुन्हा माहेरी यायची. सातत्याने पेच नावाची गोष्ट जी आपल्याकडे वाढत चाललेली आहे आणि ती आपणच वाढवत चाललो आहे. इतक्या वाईट पद्धतीने आपण वाढवत चाललो आहे की ते आपल्यालाच कळत नाही की कशा पद्धतीने सगळं आपण वाढवत चाललो आहे. की येत नाहीत आवाज आता दुरून आपुलकीचे, येत नाहीत आवाज आता दुरून आपुलकीचे, येत नाहीत आवाज आता दुरून आपुलकीचे. घराणे सांगेल कोण कुणा सावलीचे, घराणे सांगेल कोण कुणा सावलीचे. हिरव्यागार चिंचेखाली चिंचा पिकून पडलेल्या, हिरव्यागार चिंचेखाली चिंचा पिकून पडलेल्या. नात्यांच्या गोड आठवणीमध्येच कशा किडलेल्या, नात्यांच्या गोड आठवणीमध्येच कशा किडलेल्या. गाव वाटायचे जवळ जवळ, नाते किती दूर दूर गेले. गाव वाटायचे जवळ जवळ, नाते किती गेले दूर दूर. कोरड्या ठाक नद्या आणि डोळ्यांमध्ये दाटलेला पूर, कोरड्या ठाक गावच्या नद्या आणि डोळ्यांमध्ये दाटलेला पूर. आयुष्याच्या झाडावरचे आपले झाले माकड, आयुष्याच्या झाडावरचे आपले झाले माकड, आयुष्याच्या झाडावरचे आपले झाले माकड. कधीही होईल काही अचानक, काळजात सारखी धडधड, काही होईल केव्हाही अचानक, काळजात सारखी धडधड. येईल का पाणी द्यायला शेवटचे कोणी, येईल का पाणी द्यायला शेवटचे कोणी. जातील का खांद्यावरून सरणापर्यंत गाणे, जातील का खांद्यावरून सरणापर्यंत गाणे. सगळ्याच धर्मग्रंथांमध्ये माणूस येताना आणि माणूस जाताना सोरावटींची गोष्ट आपल्याला दिलेली आहे. आला की आईची अंगाई सुरू होते आणि जातानाही सगळी धम्म गाणी सुरू होतात. बोलतानाही माणसं जेव्हा खांद्यावरचा प्रवाशाला करायला होता शेवटचा, त्यावेळेस ते जे काही बोलतात ते सुद्धा स्वरातून असतं. कारण की हे दुःख जे आहे, हे दुःख कमी होण्यासाठी म्हणून हा सगळा स्वर लावलेला असतो की काय, असं मला सातत्याने वाटायला लागलेलं आहे. या सगळ्या सल आपण जपतो, या सगळ्या सल घेऊन आपण जगत असतो. आणि खूप आता हे सगळं सामाजिक बोलून झाले. थोडंसं तुमच्याकडे वळतो. सगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय. कुशल म्हणतायत की जोरदार सादरीकरणाबद्दल अभिनंदन. प्रशांत भाऊ, कुशल भाऊ, खूप खूप लव यू, धन्यवाद. जयश्रीताई, खूप खूप धन्यवाद. ताई देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सारंग भालेराव आपल्यासोबत आहे. तानाजी आहे. माझी सगळी भावंडं आसपास माझ्यासोबत राहणारी सगळीच माझ्यासोबत आहे. ऋषिकेश आपल्यासोबत नांदेडवरून जोडला गेला आहे. एक प्रेम कविता तुमच्यापुढे ठेवतो. पवन आपल्यासोबत आहे, पुरुषोत्तम आपल्यासोबत आहे आणि तेजस आपल्यासोबत आहे. या घे भरारी नावाचा साहित्य समूह सातत्याने आपल्याला भरारी घेण्यासाठी उद्घोष करतो आहे. धुवाधार हा पाऊस मन भरून वाहते, धुवाधार हा पाऊस मन भरून वाहते. माझ्या डोळ्यांची गानदी तुझा किनारा मागते, तुला सहारा मागते.
धुवाधार हा पाऊस मन भरून वाहते, धुवाधार हा पाऊस मन भरून वाहते, माझ्या डोळ्यांची नदी तुला किनारा मागते, सई सहारा मागते, धुवाधार हा पाऊस मन भरून वाहते, तुझी हसणारी वीज लख चमकून येते, तुझी हसणारी वीज लख चमकून येते, वीज कोसळण्याआधी ओळ कवितेची होते, वीज कोसळण्याआधी ओळ कवितेची होते, धुवाधार हा पाऊस मन भरून वाहते, किती कोसळे पाऊस माझ्या मुक्या घरावरी, किती कोसळे पाऊस माझ्या मुक्या घरावरी, एक अनामिक खांब तोल सावरून धरी, एक अनामिक खांब तोल सावरून धरी, बग धरतीची माया हिरव बहरल रान, माझ्या सावली पासून तुझं दूर मन पान, माझ्या सावली पासून तुझं दूर मन पान, सई धरतीच्या हाती शोभे हिरवागार चुडा, सई धरतीच्या हाती शोभे हिरवागार चुडा, बोले बुजगावन हे टळ तुझी इडा पिडा, बोले बुजगावन हे टळ तुझी इडा पिडा, सई धरतीच्या हाती शोभे हिरवागार चुडा, बोले बुजगावन हे टळ तुझी इडा पिडा, धुवाधार हा पाऊस मन भरून वाहते, माझ्या डोळ्यांची नदी तुला किनारा मागते, तुला सहारा मागते, तुला किनारा मागते, तुला सहारा मागते, तुला सहारा मागते, तुला सहारा मागते. आणि जळत्या दशकाचे वर्तमान नावाच्या पुस्तकातली एक रचना तुमच्या समोर ठेवतो. तुझ्या जगण्याच्या वाटेवर पेरलेले काटे, तुझ्या जगण्याच्या वाटेवर पेरलेले काटे, पोटामध्ये वाढताना दुःख वेदनाच भेटे, तुझ्या जगण्याच्या वाटेवर पेरलेले काटे, तुझ्या जगण्याच्या वाटेवर पेरलेले काटे, पोटामध्ये वाढताना दुःख वेदनाच भेटे, पुरी पुरीचा जन्म कसा मानती विटाळ, पुरी पुरीचा जन्म कसा मानती विटाळ, रांगताना रांधताना तुला भेटतोच जाळ, रांगताना रांधताना तुला भेटतोच जाळ, तुझे कळताच लिंग माय बाप उदासती, तुझे कळताच लिंग माय बाप उदासती, पोटामध्ये मालवाया मग हात सरावती, पोटामध्ये मालवाया मग हात सरावती, दुनिया बघण्याच्या आधी तुझे मूक होती सूर,
दुनिया बघण्याच्या आधी तुझे मूक होती स्वर, माय बापच म्हणती पोरी जिंदगीला घोर, माय बापच म्हणती पोरी जिंदगीला घोर. तुझ जन्मदाती माता तुझ घराचे रक्षण, तुझ जन्मदाती माता तुझ घराचे रक्षण, जिंदगीच्या लढ्यासाठी तूच मागायाचे दान, जिंदगीच्या लढ्यासाठी तूच मागायाचे दान. तुझ्या दुःखाच्या साथीला तुझी तूच साक्षीदार, किती साहीला जुलूम आता जाब तू विचार. तुझ्या दुःखाच्या साथीला तुझी तूच साक्षीदार, किती साहीला जुलूम आता जाब तू विचार. पुरे झाला हा जोगवा, पुरे झाला ना तमाशा, पुरे झाला हा जोगवा, पुरे झाला ना तमाशा. तुझ्या न्याय हक्कासाठी उठ ठरवना दिशा, तुझ्या न्याय हक्कासाठी उठ ठरवना दिशा, उठ ठरवना दिशा. पण या दिशा ठरवताना माझ्या भगिनीने विनंती करेल, कोणत्याही देवस्थानातून या दिशा ठरणार नाही. ज्ञानार्जनांकडे जा, विद्यापीठांकडे जा, तिथून ती सगळी गोष्ट आपल्या हातात लागेल, विज्ञानाकडून ती गोष्ट आपल्या हातात लागेल. आज ग्रहण लागत असतानाच आपण बघितलं किती माणसं त्या पद्धतीने वागतात, किती अंधश्रद्धेच्या हवाली माणसं गेली आहे, किती हवालदिल झाली आहे. हा सगळा जोगवा जर आपल्याला मागायचा असेल, हा ज्ञानार्जनातून विद्यापीठातूनच येईल, पुस्तकातून येईल. आपली सगळी जी मस्तकं अशा पद्धतीने प्रवास करतायत ती थांबली पाहिजे. नको कुणाच्या दारात अवकाळी हे मरण, नको कुणाच्या दारात अवकाळी हे मरण, उजेडाच्या साथीने गा जळो देवाचे शरण, उजेडाच्या साथीने गा जळो देवाचे शरण. देवाचे शरण हे आता जळलं पाहिजे, तरच कदाचित आपण जे आहे पुढचा प्रवास व्यवस्थित करू शकू. अन्यथा मला असं वाटतं की हा पुढचा प्रवास जो आहे हा प्रचंडच अंधाराचा दिसायला लागला आहे. की भल्या पहाटेच्या वेळी काळजाच्या साऱ्या वेना, भल्या पहाटेच्या वेळी काळजाच्या साऱ्या वेना, हंबरते वासरू हे माय चोरते का पान्हा, हंबरते वासरू हे माय चोरते का पान्हा. खिन्न दुपारच्या वेळा पाय पोळते सावली, खिन्न दुपारच्या वेळा पाय पोळते सावली. रोज वाट पाहून या वेळ घड्याळात मेली, खिन्न दुपारच्या वेळा पाय पोळते सावली. रोज वाट पाहून या वेळ घड्याळात मेली. कशी टळता टळेना जीव घेणे ही दुपार, कशी टळता टळेना जीव घेणे ही दुपार. सुन्न डोळ्यांच्या खिडक्या सुने काळजाचे दार, सुन्न डोळ्यांच्या खिडक्या सुन्न काळजाचे दार. रोज सांज जळताना ठेच लागते ना पुन्हा, रोज सांज जळताना ठेच लागतेच ना पुन्हा. घरी दारी अंगणात मी ग पराया पाहुणा, घरी दारी अंगणात मी ग पराया पाहुणा. बेवारस जगताना मौन गाते का अंगाई, बेवारस जगताना मौन गाते का अंगाई, बेवारस जगताना मौन गाते का अंगाई. लख आरशे पुसून चारित्र्याशी ही लढाई, लख आरशे पुसून चारित्र्याशी ही लढाई. आपल्या चारित्र्याशी आपली लढाई चाललेली आहे. आणि हे सगळं जे होत असताना आपण पानापानांवर पुन्हा भेटतोय. मला इथे आज बोलवलं आपण घे भरारी साहित्य समूहाचे मी आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.